आपण आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग, जो मित्रांनो की वर्धापासून तर नांदेडला जोडणारा महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे आणि याच्यावर 10 जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी यामुळे वाढणार आहे रेल्वेची। आणि आपण बघू शकता मित्रांनो, आता जो आम्ही या ब्रिजवर उभा आहे तो हा जवळपास जरा दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा ब्रिज आहे। आणि आपण बघू शकता की आता या ब्रिजचं जे काम आहे मित्रांनो, तर हे काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे। आणि असे जे ब्रिज आहे मित्रांनो या रेल्वे ट्रॅकवर, म्हणजे आपल्या यवतमाळ ते पुसदपर्यंत असे 92 ब्रिज आहेत, लहान मोठे। तर याच्यातील जे मोठे मोठे जे ब्रिज आहेत त्यांचं सुद्धा काम झालं आणि छोटे जे ब्रिज आहे त्यांचं सुद्धा काम झालं आहे। आपण बघू शकता मित्रांनो, दिवसेंदिवस आम्ही जेव्हा इथं येतो तर नवीन कामाची प्रगती आपल्याला दिसते। आता बघू शकता की मित्रांनो, ही जी नदी आहे तर ही आपली धावंडा नदी आहे, ही दिग्रस तालुक्यामधून जाते। आणि या नदीवरचा हा जो ब्रिज आहे तर हा ब्रिज आता पूर्णतः आलेला आहे। मित्रांनो, हा जो रेल्वे मार्ग आहे तर या रेल्वे मार्गामुळे या भागातील रोजगार निर्मिती वाढणार आहे। रोजगार निर्मिती वाढून मित्रांनो, शेतकऱ्याचा जो शेतमाल आहे की ज्याचा नेहमी आपली वाहतुकीची व्यवस्था जास्त नसल्यामुळे तर स्थानिक बाजारपेठेमध्ये त्यांना आपला शेतीचा माल विकावा लागतो। तर याच्यामुळे मित्रांनो, शेतीचा जो माल आहे तर तो तुम्हाला बाहेर पाठवण्यासाठी निश्चितच मदत होईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की जो पक्का माल आपल्या बाजारपेठेमध्ये येते या रेल्वे रूटच्या जिल्ह्यामध्ये, मित्रांनो यासाठी तो जास्तीत जास्त पर्याय ऑन रोड असल्यामुळं जो वाहतूक जी आहे मित्रांनो ते ट्रकमधून होते। परंतु हा जो रेल्वे मार्ग जर झाला तर ही वाहतूक जास्तीत जास्त या रेल्वेने होईल, पक्क्या आणि कच्च्या मालाची। यामुळे वाहतुकीचा जो खर्च आहे मित्रांनो, जवळपास 30% खर्च प्रत्येक वस्तूवर वाहतुकीचा राहतो। तर निश्चितच वाहतुकीचे दर कमी झाल्यामुळे तुम्हाला जे वस्तू बाजार भावामध्ये आता जी मिळते ती निश्चितच तुम्हाला 20 ते 30% आणखी कमी मिळून जाईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की या भागामध्ये रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर जे नवीन इंडस्ट्रीज आहे की सर्वात अगोदर ते बघता मित्रांनो, की या भागातील जमीन कशी आहे, नंतर सर्वात अगोदर बघता मित्रांनो याच्यात कनेक्टिव्हिटी कशी आहे। तर सर्वात पहिला प्रिफरन्स तो देते मित्रांनो इंडस्ट्री, ते देते मित्रांनो रेल्वेला। ज्या भागामध्ये रेल्वेची कनेक्टिव्हिटी जास्तीत जास्त प्रोजेक्ट जे आहे इंडस्ट्रीचे ते येतात। आणि हे इंडस्ट्री प्रोजेक्ट आल्यामुळं निश्चितच या भागातील जे युवा आहेत त्यांना निश्चितच रोजगार मिळून जाईल। आणि ही रेल्वे फक्त आपल्या प्रवासासाठी नसून ही रेल्वे आहे मित्रांनो, या विकासाची ही लाईफलाईन आहे। आणि ज्यावेळेस मित्रांनो ही जेव्हा रेल्वे सुरू होईल पूर्ण क्षमतेने, तर त्यावेळेस या भागातील विकास तुम्हाला निश्चितच दिसेल। आणि आम्ही आमचे व्हिडिओ मागील 2 वर्षापासून टाकतो, आपण नियमित बघता। तर ही जी रेल्वे आहे तर ही रेल्वे बँगलोरू टू नागपूर व्हाया यवतमाळ अशी जाणारी रेल्वे लाईन आहे। आणि जेव्हा ही पूर्ण क्षमतेने रेल्वे जेव्हा सुरू होईल त्यावेळेस या रेल्वे मार्गावर निश्चितच आपली वंदे भारत एक्सप्रेस धावताना आपल्याला दिसेल। मित्रांनो, आपण बघू शकता की आता बऱ्याच भागामध्ये आता जेव्हा इथं कोरडवाहू शेती होती, परंतु आपण बघू शकता की आता बऱ्याच भागात आता सिंचनाची व्यवस्था थोड्याफार प्रमाणात का होईना पण आता झालेली आहे। आणि या व्यवस्था झाल्यामुळं मित्रांनो, नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळं, नवीन बंधारे झाल्यामुळं, नवीन डॅम झाल्यामुळं तर शेतीला भविष्यामध्ये निश्चितच सर्वात मोठा जी मागणी आहे ती शेतीची राहणार आहे। मित्रांनो, आज सर्वात जास्त जी डिमांड आहे त्या ज्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल तयार होते त्याच देशाला जास्त आज त्यांची चलनाची जे इन्कम आहे ते जास्त आहे। परंतु भविष्यामध्ये मित्रांनो सांगतो तुम्हाला, इथून जर तुम्ही आणखी 25-30 वर्षाचा विचार जर केला मित्रांनो, की या सौर ऊर्जेमुळं भविष्यामध्ये जे ऊर्जेचे स्रोत आहे मुख्य की जे पेट्रोल आणि डिझेल, तर याची निश्चितच मागणी कमी होईल। आणि मित्रांनो, आताच आपल्या भारत सरकारने ज्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचा जो वापर चालू केला त्याच्यामध्ये जवळपास 20% मागणी जी आहे आपल्या देशातील पेट्रोल आणि डिझेलची कमी झालेली आहे। तर भविष्यात निश्चितच आपला भारत जो आहे तो काही वर्षामध्ये आत्मनिर्भर बनेल ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये। कारण मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये 12ही महिने सूर्यप्रकाश पूर्ण क्षमतेने राहतो। आणि जर सौर ऊर्जेचा जर प्रोजेक्ट याच दिशेने जर चालत राहिला, प्रगती करत राहिला मित्रांनो, तर निश्चितच आपला देश उद्या ऊर्जेचे जे स्रोत आहे ते निर्यातदार ठरणार आहे। आणि जेव्हा मित्रांनो आपण जेव्हा ऊर्जा स्रोत निर्यातदार करू तर जगातील सर्वात मोठा आर्थिक महासत्ता हा भारत देश बनल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो। आणि ते आपल्या शेतीच्या जोरावर। त्यामुळे भविष्यामध्ये मित्रांनो शेतीला एकदम चांगले दिवस येतील। आणि ही जी रेल्वे आहे त्या शेतीला चांगल्या दिवस येण्यासाठी निश्चितच मदत करील। आमचे व्हिडिओ आवडले तुम्ही नक्कीच आम्हाला लाईक करा, फॉलो करा।